लसूण पालक मसाला बनवणार आहोत आज आपण. तर मी एक जुडी पालक घेतलेली, पहिले स्वच्छ धुवून घेतलेली आणि चांगल्या सुती कपड्यानं पुसून घ्यायची ना. अशी बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायची या पद्धतीनं. बघू शकता जास्त जाड बी नाही. तर आपल्याला कढई गॅसवर ठेवायची, चांगली कडकडीत तपू द्यायची कढई. त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. तेल चांगलं तपू द्यायचं आहे कडक. आणि आपल्याला जिरं घालायचं आहे, लसूण कुटलेला घालायचं आहे, जे पालक आपण कट केलेली होती ते घालायचे, मीठ घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. तर मिक्स करणं झालं की आपल्याला थोड्या वेळसाठी शिजू घालायची पालक. तर पालक चांगली शिजली की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे अर्धी वाटी, थोडेसे तीळ आणि 1 चम्मच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर या पद्धतीनं. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि वाटण करून घ्यायचं आहे, जास्त जाडच वाटण करायचं आहे, जास्त बारीक नाही. तर त्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. 2 कट केलेले कांदे घालायचे मोठ्या साईजचे. तर व्यवस्थित परतून घ्यायचे या पद्धतीनं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला चांगला गोल्डन कलर कांदा झाला की आपल्याला त्याच्यात अद्रक लसणचं कुटलेलं वाटण घालायचं आहे त्याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. तर आपल्याला 1 टमाटर घालायचं आहे बारीक कट केलेलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करणं झालं की आपल्याला त्याच्यात आता मीठ घालायचं आहे टमाटर शिजण्यासाठी. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं होतं आपण शेंगदाणे, तीळ आणि बेसनचं ते घालायचं आहे. बघू शकता जाडसंच वाटलेलं आहे मी, एकदम छान चव यासाठी. आता आपल्याला मिक्स करणं झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चम्मच आणि 1 चम्मच आपल्याला धनिया पावडर आणि हळद घालायची 1 चम्मच आणि 1 चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिक्स करणं झालं की आपल्याला अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. आंबट नाही पाहिजे दही, असं कमी आंबटवालं पाहिजे. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण दही पूर्ण मसाल्याला लागलं पाहिजे. आता आपल्या त्याच्यात लय कोथिंबीर घालायची खूप सारी. या पद्धतीनं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर आपल्याला 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. चांगला मसाला तेल सुटलं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आपला मसाला असा छान असा शिजलेला आहे, तेल सुटलं. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत त्याच्यामध्ये आता पालक टाकायचा आहे आपल्याला शिजू घातलेला आणि व्यवस्थित पालक पण मिक्स करून घ्यायचा आहे. जर पूर्ण पालकला मसाला लागत नाही तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थंड गरम कोणतं पण घालू शकतो. तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत मला कमी वाटलं, थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर परत मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. तर आपल्याला 10-20 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे चांगलं शिजण्यासाठी. बघू शकता आपली भाजी इथं तयार आहे. पालक मसाला बघू शकता किती छान झालेलं आहे. आपल्याला आता पुढची तयारी करायची, तडका द्यायची. मी आता गॅसवर तडका फॅन ठेवलेला आहे. आता आपल्याला त्याच्यात तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत तपू द्यायचं आहे. त्याच्यात जिरं घालायचं आहे, जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. खूप सारा लसूण घालायचं आहे, लाल मिरची घालायची, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला तिखट घालायचं आहे, लाल तिखट, आणि चांगला आपल्याला तडका द्यायचा आहे भाजीवर. बघू शकता असा भरपूर असा लसूण घालायचा आहे. एकदम छान झालेली होती भाजी. आपल्याला आता मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बघू शकता आपली भाजी इथं तयार आहे. आपला पालक मसाला
एकदम छान झालेली होती. एकदा नक्की ट्राय करा. ज्याला पालक आवडत नाही ते पण चाटून चाटून खाते नाही, अशी पालक मसाला झालेला होता आपला आज. तर आपल्याला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पालक मसाला. पालक लसूण मसाला बघू शकता किती छान झालेला आहे. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत एकदम हे लागत होतं टेस्टी. एकदा नक्की ट्राय करा. आणि जे पालक खातेंनी चॅनल पण आवडीन, एवढी छान झालेली होती आजची रेसिपी. आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? नवीन असताना चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर. धन्यवाद. बाय बाय.